नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रकरण क्रमांक 8 भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार आणि या प्रकरणामध्ये या मागील व्हिडिओमध्ये आपण तिसरा जो घटक होता सार्वजनिक कर्ज आणि ही सार्वजनिक कर्ज दोन प्रकारची असतात. एक म्हणजे अंतर्गत कर्ज आणि दुसरं म्हणजे बाह्य कर्ज. या घटकाचा काय केला होता? अभ्यास केला होता. याचा जो फरक होता तो फरक सुद्धा आपण यापूर्वी अभ्यासला होता. म्हणजेच अंतर्गत कर्ज कशा स्वरूपाचे असतात आणि बाह्य कर्ज कशा स्वरूपाचे असतात हे घटक सुद्धा आपण काय केले होते? अभ्यासले होते. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा जो चौथा मुद्दा आहे तो अभ्यासायचा आहे आणि तो मुद्दा आहे की राज्य वित्तीय धोरण. त्या अगोदर आपण सार्वजनिक कर्ज म्हणजे काय ही संकल्पना आणि अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज कशा स्वरूपाचे असतात हे थोडक्यात त्याचा रिकॅप पाहणार आहोत. मग सार्वजनिक कर्ज म्हणजे काय? तर सार्वजनिक कर्ज ही सरकारनं किंवा सार्वजनिक स्वरूपामध्ये असतात. जसे की वैयक्तिक पातळीवरती कर्जाची गरज असते, तसेच सरकारला सुद्धा कर्जाची गरज असते. सर्वसाधारण त्या ठिकाणी सरकार काय करतंय तर सर्वसाधारणपणे सरकार महसुलापेक्षा सरकारी खर्च हा सर्वसाधारण सरकारी महसुलापेक्षा जर जास्त असतो की आपण पाहतो की सरकारला विविध घटकांवरती खर्च करावा लागतो. मग हा खर्च करत असताना जसं की वैयक्तिक पातळीवरती कर्जाची सरकारला गरज असते, सर्वसामान्य व्यक्तींना गरज असते, तशी सरकारलाही गरज असते. कर्ज उभारणं सर्वसाधारण कृती असते, कारण सरकारी कर्ज सर्वसाधारणपणे सरकारी महसुलापेक्षा जास्त असतं. म्हणून सार्वजनिक कर्ज धोरणात कर्ज उभारणे ही एक महत्वाची भूमिका किंवा महत्वाची बाब आपल्याला सांगता येईल. त्यामध्ये दोन प्रकारची कर्ज असतात. पहिलं जे कर्ज असतं ते म्हणजेच अंतर्गत कर्ज आणि दुसरं जे कर्ज असतं ते म्हणजे बाह्य कर्ज. आता अंतर्गत कर्ज म्हणजे काय? जेव्हा सरकार देशातील नागरिक, बँका, मध्यवर्ती बँक, वित्तीय बँक, औद्योगिक क्षेत्र इत्यादीकडून कर्ज घेतात तेव्हा त्यास काय म्हटलेलं आहे? अंतर्गत कर्ज असं म्हटलेलं आहे. पहा, जेव्हा सरकार देशातील नागरिक, बँका, मग देशातील ज्या बँका आहेत, उदाहरणार्थ रिझर्व्ह बँक आहे, वित्तीय संस्था आहे, औद्योगिक क्षेत्र आहे इत्यादींकडून जर कर्ज घेत असेल तेव्हा त्याला काय म्हणलेलं आहे? अंतर्गत कर्ज म्हणलेलं आहे. आणि बाह्य कर्ज म्हणजे काय? तर जेव्हा सरकार देशात सोडून बाहेरच्या व्यक्तींकडून, उदाहरणार्थ परकीय देशातील सरकारकडून, परकीय बँकांकडून किंवा संस्थांकडून किंवा आंतरराष्ट्रीय संस्था आहेत त्या संस्थांकडून, त्यानंतर नाणेनिधी आहे, जागतिक बँक आहे, अशा घटकांकडून जेव्हा कर्ज घेते तेव्हा त्याला काय म्हणलेलं आहे? बाह्य कर्ज असं म्हणलेलं आहे. पहा, अंतर्गत कर्ज म्हणजे जेव्हा देशामध्ये कर्ज घेतलं जातं. मग कोणाकडून घेतलं जातं? बँकांकडून घेतलं जातं, मध्यवर्ती बँकेकडून घेतलं जातं, देशातील नागरिकांकडून घेतलं जातं, वित्तीय संस्था आहेत, औद्योगिक क्षेत्र आहे इत्यादीकडून जेव्हा कर्ज घेतलं जातं तेव्हा त्याला अंतर्गत कर्ज म्हणतात. परंतु जेव्हा सरकार परकीय देशातील नागरिक आहेत, परकीय बँका आहेत, आंतरराष्ट्रीय संस्था आहेत, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आहे, जागतिक बँक आहे, अशा बँकांकडून कर्ज घेते तेव्हा त्याला काय म्हटलेलं आहे? बाह्य कर्ज असं म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज असं जर फरक विचारला तर हा फरक लिहित असताना तुम्हाला चार मुद्द्यांच्या आधारे लिहिता येईल. देशाच्या अंतर्गत अर्थव्यवस्थेत उभारलं जे जातं ते म्हणजे अंतर्गत कर्ज आणि देशाबाहेरील अर्थव्यवस्थेत उभारलं जातं ते म्हणजे बाह्य कर्ज. आता दुसरा मुद्दा म्हणजे काय? हे ऐच्छिक किंवा सक्तीच्या स्वरूपात असतं. म्हणजे अंतर्गत कर्ज हे कसं असतं? ऐच्छिक असतं किंवा सक्तीच्या स्वरूपात असतं. मात्र बाह्य जे कर्ज आहे हे ऐच्छिक स्वरूपाचं असतं, ते सक्तीच्या स्वरूपाचं नसतं. त्यानंतर तिसरं, हे देशी चलनात असतं, बाह्य कर्ज हे परकीय चलनामध्ये असतं. आणि चौथं म्हणजे व्यवस्थापनासाठी कमी गुंतागुंतीचं असतं. व्यवस्थापनासाठी परकीय चलन किंवा बाह्य चलन हे जास्त गुंतागुंतीचं असतं. विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज पाहतोय. याचा फरकाचे चार मुद्दे या ठिकाणी पाहिलेत. अंतर्गत अर्थव्यवस्थेत उभारलं जातं आणि परकीय कर्ज हे बाह्य अर्थव्यवस्थेमध्ये, देशाबाहेरील अर्थव्यवस्थेमध्ये उभारलं जातं. अंतर्गत कर्ज हे ऐच्छिक किंवा सक्तीच्या स्वरूपाचं असतं. त्यानंतर बाह्य कर्ज हे ऐच्छिक स्वरूपाचं असतं. त्यानंतर देशी चलनात असतं अंतर्गत कर्ज, बाह्य कर्ज हे परकीय चलनामध्ये असतं.
अंतर्गत कर्ज घेत असताना व्यवस्थापनासंबंधी कमी गुंतागुंत असते, बाह्य कर्जाच्या संबंधामध्ये व्यवस्थापनासाठी अधिक गुंतागुंत असते. पुढचा जो घटक आहे तो म्हणजे राज्य वित्तीय धोरण. आता राज्य वित्तीय धोरण म्हणजे देशातील अर्थव्यवस्थेचे नियंत्रण करण्यासाठी आणि प्रभाव पाडण्यासाठी ज्याद्वारे शासन काय करतं तर आपल्या खर्च पातळीत आणि कारभारात किंवा कर दरात बदल करतं असं साधन. राज्य वित्तीय धोरण म्हणजे काय तर राज्य वित्तीय धोरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचे नियंत्रण करण्यासाठी आणि प्रभाव पाडण्यासाठी. देशाची अर्थव्यवस्था जर नियंत्रित करायची असेल किंवा त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर जर प्रभाव पाडायचा असेल तर तो प्रभाव पाडण्यासाठी ज्याद्वारे शासन काय करतं खर्च पातळीत आणि कर दरात बदल करते ते साधन म्हणजेच काय तर राज्य वित्तीय धोरण. या ठिकाणी निर्णय कोण घेणार आहे शासन घेणार आहे. आणि शासन काय करणार आहे तर देशाच्या अर्थव्यवस्थेवरती प्रभाव पाडायचा आहे त्याला त्या शासनाला आणि सगळ्यात महत्त्वाचं देशाची अर्थव्यवस्था नियंत्रित ठेवायची. हे करण्यासाठी काय करते तर खर्च पातळीमध्ये बदल करते किंवा कर दरामध्ये बदल करतं. हे करण्यासाठी जे साधन वापरलं जातं ते साधन म्हणजे काय राज्य वित्तीय धोरण. हे धोरण सार्वजनिक खर्च आणि सार्वजनिक उत्पन्नाशी निगडित असतं आणि थोडक्यात शासनाने राबवलेले जे वित्तीय धोरण आहे ते धोरण म्हणजेच काय तर राज्य वित्तीय धोरण. पहा हे धोरण जे आहे ते सार्वजनिक खर्च आणि सार्वजनिक उत्पन्नाशी काय असतं निगडित असतं. थोडक्यात शासनाने राबवलेले वित्तीय धोरण म्हणजेच काय राज्य वित्तीय धोरण. त्यानंतर अतिशय महत्त्वाचं ते म्हणजेच पाचवा जो घटक आहे तो म्हणजे वित्तीय प्रशासन. आता शासनाचा उत्पन्न खर्च आणि कर्जाची सुरळीत आणि कार्यक्षम अंमलबजावणी म्हणजेच काय वित्तीय प्रशासन होय. शासनाच्या उत्पन्न खर्च आणि कर्जाची सुरळीत आणि कार्यक्षम अंमलबजावणी म्हणजेच काय तर वित्तीय प्रशासन होय. एकंदरच काय म्हणता येईल तर या ठिकाणी एकंदरीत सर्वसमावेशक वृद्धी आणि स्थिरतेसाठी अंदाजपत्रकाची तयारी आणि अंमलबजावणी यामध्ये समाविष्ट असते. वित्तीय प्रशासन काय करतं तर शासनाचा उत्पन्न आणि शासनाचा जो उत्पन्न खर्च आहे आणि कर्जाची सुरळीत आणि कार्यक्षम अंमलबजावणी म्हणजेच वित्तीय प्रशासन होय. पहा आपण वित्तीय प्रशासनाची या ठिकाणी व्याख्या पाहतोय की शासनाच्या उत्पन्न खर्च आणि कर्जाची सुरळीत आणि कार्यक्षम अंमलबजावणी म्हणजेच काय वित्तीय प्रशासन होय. एकंदरीतच आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल की सर्वसमावेशक वृद्धी आणि स्थिरतेसाठी अंदाजपत्रकाची तयारी आणि अंमलबजावणी यामध्ये वित्तीय प्रशासनामध्ये काय असते समाविष्ट असते. मग या ठिकाणी शासकीय अंदाजपत्रक म्हणजे काय तर अर्थसंकल्प हे वित्तीय प्रशासनाचे एक महत्त्वाचं साधन असते. वित्तीय प्रशासन म्हणजे पैशाचं प्रशासन जर चालवायचं असेल तर त्यासाठी अर्थसंकल्प सादर करावा लागतो आणि हा अर्थसंकल्प हे वित्तीय प्रशासनाचं एक महत्त्वाचं साधन आहे की ज्यामुळे राज्याचे सर्व आर्थिक व्यवहार नियंत्रित केले जातात. आगामी आर्थिक वर्षातील अपेक्षित प्राप्ती म्हणजे आगामी वर्षामध्ये देशाला किती प्राप्ती होणार आहे ते आगामी प्राप्ती, आर्थिक वर्षातील अपेक्षित प्राप्ती आणि नियोजित खर्चाचे वित्तीय विवरण या अंदाजपत्रकामध्ये केलेलं असतं. म्हणजेच काय तर देशाला त्या ठिकाणी उत्पन्न किती मिळणार आहे आणि देशाचा खर्च सार्वजनिक घटकांवरती किती होणार आहे याचा अंदाज त्या ठिकाणी त्या अंदाजपत्रकामध्ये मांडलेला असतो. भारतामध्ये 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत एक वर्षाचं म्हणजे एक आर्थिक वर्ष असतं आणि या एका आर्थिक वर्षाचं अंदाजपत्रक तयार केलेलं असतं. याचा जो कार्यकाल आहे तो म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीमध्ये किंवा या कालावधीचं एक आर्थिक वर्ष असतं आणि भारतीय राज्यघटनेच्या कलम 112 अंतर्गत शासकीय अंदाजपत्रकाची तरतूद केलेली आहे. सरकारच्या प्रत्येक अंदाजपत्रकात 7 अंदाजपत्रकीय दस्तऐवजाद्वारे सार्वजनिक वित्त व्यवहाराच्या तपशिलाचं वर्णन केलेलं असतं. म्हणजे अशी 7 अंदाजपत्रक तयार केलेली असते. भारतीय राज्यघटनेच्या 112 कलमानुसार शासकीय अंदाजपत्रकाची जरी तरतूद केलेली असली तरी भारत सरकारच्या प्रत्येक अंदाजपत्रकात 7 अंदाजपत्रकीय दस्तऐवज असतात आणि या दस्तऐवजाद्वारे सार्वजनिक वित्त व्यवहाराच्या तपशिलाचं काय केलेलं असतं वर्णन केलेलं असतं. अंदाजपत्रक हा जो शब्द आपण पाहिला तर हा शब्द बजेट BUDGET
बजेट या फ्रेंच भाषेतील त्या ठिकाणी महत्वाचा शब्द आहे बजेट, BOUGETTE पासून आलेला आहे आणि याचा अर्थ आहे पिशवी किंवा पाकिट असा होतो। ज्यात सरकारच्या आर्थिक धोरणांचा तपशील असतो, त्यात सरकारच्या आर्थिक धोरणांबरोबरच सर्व आर्थिक योजना आणि वित्तीय धोरणे, सहकारी महसूल आणि सहकारी खर्चाचं त्या ठिकाणी स्वरूप मांडलेलं असतं। पहा, अंदाजपत्रकीय हा शब्द बजेट या फ्रेंच भाषेतील बजेट BOUGE त्या ठिकाणी BOUGETTE पासून आलेला आहे। याचा अर्थ काय? पिशवी किंवा पाकिट असा होतो। त्यात सरकारच्या आर्थिक धोरणांविषयीचा तपशील असतो। या सर्व आर्थिक योजना आणि वित्तीय धोरण सरकारी महसूल आणि सरकारी खर्चाच्या स्वरूपात त्या बजेटमध्ये किंवा त्या अंदाजपत्रकामध्ये काय केलेले असतात? मांडलेले असतात। आता सगळ्यात महत्त्वाचं महसुली व भांडवली अंदाजपत्रक। महसुली आणि भांडवली अंदाजपत्रक आपल्याला पाहिजे। अंदाजपत्रकातील तरतुदींचे महसुली व भांडवली अंदाजपत्रक असं वर्गीकरण केलेलं आहे। त्यात पहिला जो घटक आहे की महसुली अंदाजपत्रक। पहा, अंदाजपत्रकाचं दोन भागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे। त्यातला पहिला भाग आहे महसुली अंदाजपत्रक आणि दुसरा जो भाग आहे तो म्हणजे भांडवली अंदाजपत्रक। आता सगळ्यात महत्त्वाचं महसुली अंदाजपत्रक म्हणजे काय? महसुली अंदाजपत्रकात म्हणजे त्या ठिकाणी महसुली अंदाजपत्रक म्हणजे काय? तर महसुली अंदाजपत्रकात महसुली उत्पन्न आणि महसुली खर्चाचा समावेश असतो। महसुली प्राप्तीचं विभाजन कर आणि करेत्तर उत्पन्नात होतं। कर उत्पन्नात त्या ठिकाणी उत्पन्न कर, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंपनी कर इत्यादी करांचा समावेश होतो। तर महसुली खर्चामध्ये करेत्तर उत्पन्नाचा म्हणजे कर्जावरील व्याज, गुंतवणुकीवरील लाभांश, राज्यांना दिलेलं अनुदान आणि त्या ठिकाणी सहाय्य इत्यादीचा समावेश होतो। पहा, महसुली अंदाजपत्रकात महसुली उत्पन्न आणि महसुली खर्चाचा समावेश असतो। महसुली प्राप्तीचे विभाजन कर आणि करेत्तर उत्पन्नात होतं। कर उत्पन्नात उत्पन्न कर आणि कंपनी कर इत्यादी करांचा समावेश होतो आणि महसुली खर्चामध्ये करेत्तर उत्पन्नाचा म्हणजे कर्जावरील व्याजाचा, गुंतवणुकीवरील लाभांशाचा, राज्यांना दिलेली जी अनुदान आहे आणि जे सहाय्य आहे यांचा समावेश या ठिकाणी कशामध्ये होत असतो? महसुली अंदाजपत्रकात होत असतो। दुसरा महत्त्वाचा तो म्हणजे त्या ठिकाणी भांडवली अंदाजपत्रक। आता भांडवली अंदाजपत्रक म्हणजे काय? तर भांडवली अंदाजपत्रकात भांडवली उत्पन्न आणि भांडवली खर्च मांडलेला असतो। शासनाने भांडवली उत्पन्न म्हणजे मध्यवर्ती बँक आणि लोकांकडून घेतलेली कर्ज, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग समभागांची विक्री करून मिळवलेलं जे उत्पन्न आहे याचा समावेश या ठिकाणी भांडवली अंदाजपत्रकामध्ये केलेला असतो। किंवा विदेशी शासन घ्या आणि संस्थांकडून मिळवलेली जी कर्ज आहे, विशेष ठेवी आहे इत्यादींचा समावेश या भांडवली खर्चात भांडवली त्या ठिकाणी अंदाजपत्रकामध्ये केलेला असतो। सगळ्यात महत्त्वाचं भांडवली खर्चात शासनाच्या विकास प्रकल्पावरील जो खर्च आहे, गुंतवणूक खर्च आहे, राज्य शासनाला शासकीय कंपन्या आहे, महामंडळे आहे आणि इतर घटकांना दिलेली जी कर्ज आहे इत्यादीचा समावेश हा त्या ठिकाणी भांडवली अंदाजपत्रकात केलेला असतो। याशिवाय सामाजिक आणि सामुदायिक विकासावरील खर्च, संरक्षण घ्या आणि सर्वसाधारण सेवांवरील खर्च घ्या, या खर्चांचा समावेश सुद्धा या भांडवली अंदाजपत्रकामध्ये केलेला असतो। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी शासकीय अंदाजपत्रकाचे दोन भागामध्ये वर्गीकरण केलं येत आहे आणि त्यातला पहिला भाग आहे तो म्हणजे महसुली अंदाजपत्रक आणि दुसरा आहे तो म्हणजे भांडवली अंदाजपत्रक। आता महसुली अंदाजपत्रकात महसुली उत्पन्न आणि महसुली खर्चाचा समावेश असतो। महसुली प्राप्तीचे विभाजन कर आणि करेत्तर उत्पन्नामध्ये आपण पाहिलेलं आहे। कर उत्पन्नात उत्पन्न कर आणि कंपनी कर इत्यादी करांचा समावेश होतो। तर महसुली खर्चामध्ये करेत्तर जे उत्पन्न आहे, कर्जावरील व्याज आहे, गुंतवणुकीवरील व्याज आहे, लाभांश आहे, राज्यांना दिलेली जी अनुदान आहे किंवा अर्थसहाय्य आहे इत्यादीचा समावेश होतो। मग आता भांडवली अंदाजपत्रकात कशाचा समावेश होतो? तर भांडवली अंदाजपत्रकात भांडवली उत्पन्न आणि भांडवली जो खर्च आहे तो मांडलेला असतो। शासनाने भांडवली उत्पन्न म्हणजेच काय? तर शासनाचे भांडवली उत्पन्न म्हणजे मध्यवर्ती बँक आणि लोकांकडून घेतलेली जी कर्ज आहे, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांच्या समभागाची विक्री आहे, ती विक्री करून मिळवलेले जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाचा समावेश होतो। त्याचबरोबर विदेशी शासन आहे, विविध संस्थांकडून मिळवलेली जी कर्ज आहे,
विशेष ठेवी आहे इत्यादींचा समावेश कशामध्ये केलेला असतो, तर या भांडवली अंदाजपत्रकामध्ये केलेला असतो. भांडवली खर्चात शासनाच्या विकास प्रकल्पांबरोबरचा जो खर्च आहे, गुंतवणुकीवरचा जो खर्च आहे, राज्य शासनाला केलेला खर्च आहे, शासकीय कंपन्या आहेत, महामंडळे आहे आणि इतर घटकांना दिलेली जी कर्ज आहे इत्यादींचा समावेश सुद्धा होतो. याशिवाय सामाजिक आणि सामुदायिक विकासावरील जो खर्च आहे, संरक्षण आणि सर्वसाधारण सेवांवरील खर्च आहे इत्यादींचा समावेश सुद्धा या ठिकाणी केला जातो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा तो घटक पाहणार आहे तो म्हणजे अंदाजपत्रकाचे प्रकार. हा घटक अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे, तरी सुद्धा एक जाता जाता आपण हा घटक पाहणार आहोत. अंदाजपत्रकाचे 3 प्रकार पडतात. त्यातला पहिला आहे समतोल अंदाजपत्रक, दुसरा आहे शिल्कीचा अंदाजपत्रक आणि तिसरा आहे तुटीचा अंदाजपत्रक. आता समतोल अंदाजपत्रक म्हणजे काय, तर ज्या अंदाजपत्रकात सरकारचे अंदाजे महसुली उत्पन्न आणि सरकारचा महसुली खर्च या दोन्ही बाबी समान असतात. पहा, महसुली खर्च आणि महसुली उत्पन्न या दोन्ही बाबी जेव्हा समान असतात तेव्हा त्याला समतोल अंदाजपत्रक असे म्हणतात. ज्या अंदाजपत्रकात सरकारचे अंदाजे महसुली उत्पन्न आणि सरकारचा महसुली खर्च या दोन्ही बाबी समान असतात त्याला समतोल अंदाजपत्रक असं म्हणतात. या ठिकाणी म्हणजे सरकारचा महसूल बरोबर सरकारचा खर्च, अशा पद्धतीने तुम्ही सूत्र त्याचं मांडू शकता की सरकारचा महसूल बरोबर सरकारचा खर्च. मग समतोल अंदाजपत्रकाची संकल्पना जी आहे ती ॲडम स्मिथ यासारख्या सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेली आहे. अंदाजपत्रकाचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम तटस्थ असल्याचे मानले जाते आणि म्हणून त्यांनी हे अंदाजपत्रक सर्वोत्तम मानलं, कारण देशाचा जो उत्पन्न आहे आणि देशाचा जो खर्च आहे हा समान असतो. मात्र आधुनिक अर्थशास्त्रज्ञांच्या मते समतोल अंदाजपत्रकाचं धोरण अर्थव्यवस्थेसाठी नेहमीच योग्य ठरू शकत नाही. आधुनिक शासन कल्याणकारी संस्था असते आणि खर्चाची पातळी उत्पन्न पातळीच्या प्रमाणात ठेवणे शक्य नसते. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पण पाहतो की कधीही आपला खर्च आणि उत्पन्न समान नसते. काही ना काहीतरी जादा खर्च निघतात. त्या जादा खर्च भागवण्यासाठी आपल्याला कर्जावर रकमा घ्यावे लागतात. बऱ्याचदा या ठिकाणी आपलं जे अंदाजपत्रक आहे ते तुटीचंच असलेलं आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला दिसतं. म्हणूनच या ठिकाणी आधुनिक अर्थशास्त्रज्ञ असे म्हणतात की समतोल अंदाजपत्रकाचं धोरण हे अर्थव्यवस्थेसाठी नेहमीच योग्य ठरू शकत नाही. आधुनिक शासन कल्याणकारी संस्था असते, देशाचं कल्याण त्यामध्ये साधायचं असतं. खर्चाची पातळी ही उत्पन्न पातळीच्या प्रमाणात ठेवणं हे शक्य नसतं. खर्चाची पातळी ही नेहमी जास्त असते आणि उत्पन्न हे कमी असतं. त्यामुळे असं जे अंदाजपत्रक आहे ते त्या ठिकाणी दिसत नाही असं त्या ठिकाणी आधुनिक अर्थशास्त्रज्ञांना म्हणायचं आहे. दुसरं म्हणजे शिल्कीचा अंदाजपत्रक. ज्या अंदाजपत्रकात प्रशासनाची अंदाजे प्राप्ती ही शासनाच्या अंदाजित खर्चापेक्षा अधिक असते तेव्हा त्याला शिल्कीचं अंदाजपत्रक असं म्हटलेलं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुमच्या कुटुंबामध्ये येणारं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न हे जास्त असते आणि खर्च हा कमी असतो, म्हणजे शिल्लक जास्त पडते, तेव्हा तुमच्या कुटुंबाचं अंदाजपत्रक हे शिल्कीचं होतं. त्याच पद्धतीने शासनाचं जेव्हा अंदाजपत्रक आपण पाहतो, ज्या अंदाजपत्रकात शासनाचे अंदाजे जी प्राप्ती आहे ती प्राप्ती शासनाच्या अंदाजित खर्चापेक्षा अधिक असते तेव्हा त्याला शिल्कीचं अंदाजपत्रक असं म्हटलेलं आहे. म्हणजे अपेक्षित सरकारी प्राप्ती ही जास्त असते आणि अंदाजित अपेक्षित सरकारी खर्च हा कसा असतो, कमी असतो. तेव्हा त्या ठिकाणी सरकारचा खर्च किंवा सरकारचा त्या ठिकाणी उत्पन्न काय होतं, शिल्लक राहतं. तेव्हा अशा पद्धतीचं अंदाजपत्रक आपल्याला पाहायला मिळतं. मग आता हे शिल्कीचं जे अंदाजपत्रक आहे ते आर्थिक तेजीच्या कालखंडात शिल्कीचं अंदाजपत्रक उपयुक्त ठरतं. जर अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक तेजी निर्माण झालेली असेल तेव्हा हे शिल्कीचं अंदाजपत्रक उपयुक्त ठरतं. आर्थिक तेजीच्या काळात रोजगार पातळी जास्त असते आणि त्याचबरोबर किंमत वाढीची प्रवृत्ती ही अधिक असते. विशेषतः कमी अधिक प्रमाणात स्थिर उत्पन्न असणाऱ्या लोकांच्या हितासाठी याचं नियंत्रण करण्याची आवश्यकता असते. त्यामुळे अशा पद्धतीचं जे शिल्कीचं अंदाजपत्रक आहे ते अंदाजपत्रक आर्थिक तेजीच्या कालखंडामध्ये काय होतं, उपयुक्त ठरतं. तिसरा जो घटक आहे तो म्हणजे तुटीचे अंदाजपत्रक. आता जेव्हा सरकारची अपेक्षित प्राप्ती ही सरकारी खर्चापेक्षा कमी असते, म्हणजे सरकारचं उत्पन्न हे काय आहे, कमी आहे आणि सरकारचा खर्च हा जास्त असतो, तेव्हा त्याला तुटीचं अंदाजपत्रक असं म्हटलं जातं. जेव्हा
सरकारची अपेक्षित प्राप्ती म्हणजे सरकारचं जे उत्पन्न आहे ते अपेक्षित खर्चापेक्षा कमी असतं तेव्हा त्याला काय म्हटलेलं आहे, तुटीचं अंदाजपत्रक असं म्हटलेलं आहे. सरकारची प्राप्ती ही कमी आणि सरकारचा खर्च जास्त तेव्हा त्या ठिकाणी तूट निर्माण होते आणि अशा पद्धतीचं जे अंदाजपत्रक आहे ते मंदीच्या काळात तुटीचं अंदाजपत्रक उपयुक्त ठरतं. आर्थिक मंदीच्या काळात सर्व आर्थिक व्यवहार कमी पातळीत होत असतात आणि त्यामुळे बेरोजगारी निर्माण होते. याचं नियंत्रण करण्यासाठी कर्ज आणि तुटीच्या अर्थ भरण्याद्वारे शासकीय खर्चात काय होते, वाढ होते. त्यामुळे वस्तू आणि सेवांची जी प्रभावी मागणी आहे आणि रोजगारात वाढ होते आणि याचाच परिणाम काय आहे, तर याचाच परिणाम आपल्याला पाहायला मिळतो की पुढील गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारचं जे तुटीचं अंदाजपत्रक आहे हे शासनाला त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं पडतं, शासनाला अतिशय उपयुक्त पडतं. भारतासारख्या विकसनशील देशांनी आर्थिक विकासासाठी तुटीच्या अंदाजपत्रकाचा मार्ग सातत्याने अनुसरलेला आहे किंवा स्वीकारलेला आहे. अशा पद्धतीने अंदाजपत्रकाचे 3 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे समतोल अंदाजपत्रक, दुसरं म्हणजे शेतकीचे अंदाजपत्रक आणि तिसरं आहे ते म्हणजे तुटीचे अंदाजपत्रक. आता अतिशय महत्त्वाची संकल्पना ते म्हणजे अंदाजपत्रकाचे महत्त्व. हा घटक सुद्धा अभ्यासक्रमातून वगळलेला आहे. केंद्रीय अंदाजपत्रक महत्त्वाचं असतं आणि हे जे केंद्राचं अंदाजपत्रक आहे या अंदाजपत्रकावरून देशाची अर्थव्यवस्था कशा पद्धतीची आहे हे ठरत असतं. कारण अनेक मार्गांनी त्याचा लोकांवरती आणि एकूण अर्थव्यवस्थेवरती परिणाम होत असतो. कोणत्याही अंदाजपत्रकात कर हा सर्वाधिक रोचक असा भाग असतो. करामुळे उद्योगांची आणि व्यक्तींचं भवितव्य निश्चित होत असतं. अंदाजपत्रकात मांडलेल्या करांच्या दरावर करदात्याचा खर्च योग्य उत्पन्न पातळीवर अवलंबून असतो. संरक्षण घ्या, प्रशासन घ्या, पायाभूत सुविधा घ्या किंवा शासकीय खर्चाचा नागरिकांच्या जीवनावरती होणारा परिणाम घ्या, हा सगळ्याचा परिणाम एकूण अर्थव्यवस्थेवरती होतो. कारण देशाच्या आर्थिक धोरणाचं माध्यम म्हणून शासन त्याचा वापर करत असते. मग सरकारच्या अंदाजपत्रकाच्या कृतीमुळे देशातील जे उत्पादन आहे, अंदाजपत्रकीय उत्पन्नाचा आकार आहे आणि वितरण, त्याचबरोबर मानवी आणि भौतिक संसाधनांच्या उपभोगावरती काय होत असतो, परिणाम होत असतो. अंदाजपत्रकाच्या माध्यमातून शासनाने घेतलेल्या निर्णयांचा परिणाम उत्पादन, एकूण उत्पन्न आणि उत्पन्नाचे वितरण, मानवी आणि भौतिक साधन सामग्रीचा वापर यावरती घडून येत असतो. आणि यामुळे आधुनिक अर्थव्यवस्थेत सार्वजनिक वित्त व्यवहाराचे महत्त्व आणि व्याप्तीमध्ये गेल्या 100 वर्षात मोठ्या प्रमाणावर तफावत झालेली आपल्याला आढळून येते. हे महत्त्व या ठिकाणी अंदाजपत्रकाचं आपल्याला पाहता येईल. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण क्रमांक 8 जे आहे ते या ठिकाणी संपलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 9 ला सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर प्रकरण क्रमांक 8 चा स्वाध्याय तुम्हाला काय करायचा आहे, सोडवायचा आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.